बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल. क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो. ॲडमिशन सुरू. आज संपर्क करा. साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातून. येवल्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तथा युथ रिपब्लिकन पक्षाचा भव्य जिल्हास्तरीय मेळावा नुकताच संपन्न झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारी करण्यासंदर्भात येवल्यातील शासकीय विश्रामगृह येवला येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी पक्षाचे अध्यक्ष सागर संसारे यांनी महेंद्र पगार यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली. तसेच नाशिक जिल्ह्यातील नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली. या मेळाव्यात येवला तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी रिपब्लिकन तथा युथ रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केला. येवला तालुक्यातील आंबेडकरी विचाराचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं या मेळाव्यासाठी हजर होते. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला. आम्ही जिल्हा अध्यक्ष म्हणून, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष म्हणून आदरणीय पूर्वी येवला तालुक्याचे तालुका अध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे यांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आम्ही नाशिक जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून दिलेली आहे. आणि उत्तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही किशोर पिराजी जाधव आणि नाशिक शहर आणि ग्रामीण असं प्रमुख अध्यक्षपद आदरणीय समन्वय म्हणून सिद्धार्थ भालेराव आणि अनेक काही पदांची या ठिकाणी आम्ही आता येवला तालुक्याचे अध्यक्षपदी अगदी जुने आमच्या पक्षाचे पक्षप्रमुखांचे अगदी निष्ठेने वागणारे आणि आंबेडकर चळवळीशी अग्रगण्य विजय घोडेराव यांची आत्ताच जिल्हा अध्यक्षांनी घोषणा केली. आणि ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये आज आम्ही लवकरच जिल्हा कमिटी असेल, महाराष्ट्र कमिटी बसणार आहोत. आणि येणारा ज्या स्थानिक स्वराज्य आपला जो प्रश्न होता, नक्कीच येणारा स्थानिक स्वराज्य निवडणुका आहे, आम्ही लढवणार आहोत, ताकदीने लढवणार आहोत आणि आमचे उमेदवार आम्ही रिंगणात उतरणार आहोत. स्वतंत्र लढवणार की महायुती की महाविकास? नाही, आता कसं आहे, चर्चा चालू आहे. आता त्यांचं आम्ही लोकसभेत विधानसभेत सोबतच होतो आणि आत्ताही सोबत, कारण का समविचारी पक्षाशी आम्ही असणार आहोत. जे पुरोगामी विचाराचे आहेत, जे परिवर्तनवादी आहेत, त्या विचाराशी, त्या पक्षाशी आम्ही बांधील आहोत आणि लवकरच आमची चर्चा होणार आहे. आजच या येवल्या जिल्ह्याचे आमचे माणिकराव शिंदे यांची पण भेट आज होईल आणि शक्यतो आम्ही त्या चर्चेमध्ये झाल्यानंतर आमचे जिल्हाध्यक्ष आपल्याला कळवतील. आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा मेळावा आपल्या येवल्यामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. गेल्या 8 तारखेला माझी जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आणि निवड होताच पहिला जिल्ह्याचा हा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला. या मेळाव्याला तालुक्यातील आणि इतरही तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी आज प्रवेश केलेला आहे, त्यांचं देखील आम्ही स्वागत केलेलं आहे. येणाऱ्या ज्या निवडणुका आहे तर लोकसभेच्या वेळेस आणि विधानसभेच्या वेळेस आमच्या पक्षाने महाविकास आघाडीबरोबर काम केलेलं आहे. महाविकास आघाडीबरोबर आमच्या पक्षाच्या नेत्यांचा बोलणी चालू आहे. जर आम्हाला सन्मानपूर्वक नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांनी जर जागा सोडल्या तर आम्ही महाविकास आघाडीबरोबर लढणार आहोत. आणि जर कदाचित आमच्या कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी अपमान झाला किंवा त्यांना डावलण्यात आलं तर तरी मात्र आम्ही त्या निवडणुका स्वबळावर लढू आणि त्याचे परिणाम काय होतील हे मात्र हे सर्वांना माहीत आहे. आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा आता जी चर्चा चालू आहे त्या चर्चेतून जो काही निष्कर्ष निघेल त्यावरच आम्ही आपणास लवकर कळू. आणि आज ज्या येवला तालुक्याचं देखील माझं तालुका अध्यक्षपद रिक्त झाल्यामुळं बऱ्याच लोकांना वाटत होतं की तालुका अध्यक्ष आता नवीन कोण, परंतु जुने जाणते अतिशय विश्वासू आणि ज्यांनी खरोखर येवला तालुक्यात आंबेडकरी चळवळीचं विश्वासानं काम केलं असे विजय घोडेराव यांची मी आज येवला तालुका अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे असं मी आज जाहीर करतो. SNGBचे श्री हिरालाल मस्तिमल जैन ब्रदर तंत्रनिकेतन चांदवड 42 वर्षातील तांत्रिक शिक्षणाची उज्ज्वल परंपरा, ICTE कडून ग्रामीण भागातील सर्वोत्तम तंत्रनिकेतन पुरस्कार, चालू शैक्षणिक वर्षात 20 पेक्षा जास्त पेटंटना मान्यता, इस्रो, IIT रुरकी व बॉश यांचे प्रशिक्षण केंद्र, स्मार्ट क्लासरूम, अत्याधुनिक लॅब, मुलामुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेल व मेस. चालू वर्षी आमचे 209हून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट. आमच्याकडे उपलब्ध कोर्स सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन, ड्रेस डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या.